हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. कार्तिक महिना चालू आहे ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळे दीपदान दाखवायले. आता हे बघा, मी 108 वातीचं दीपदान करायले. त्याला हळदी लावा अगोदर. हो का, चांगली वात भिजवून घ्यायची बरं का, चांगल्या तुपामध्ये. तूप भरपूर लागते त्याला. आणि दीपदान छान करायचं. दीपदान केल्याला खूप श्रेष्ठ आहे बरं का. हे आता हे का तांदूळ टाकायले मी. थोडस गुळ लावणार आहे, जास्त नाही लावणार. हो का, गुळ लावला. आता हे दीपदान केले का, इथं मी गणपती मांडलाय. दीपदान करताना, प्रत्येक दीपदान करताना गणपती मांडायचा बरं का. आधी गणपतीची पूजा करायची. आता हे दीपदान करते मी आणि तुम्हाला दाखवते. त्याला उशीर लागते थोडा पेटायला. 108 वातीचा आहे बरं का. तुम्ही 365 वातीचा पण करू शकता बरं का, लास्टच्या दिवशी. आता ज्या दिवशी अमावस्या येते त्या दिवशी करायचा. आणि आपल्या घरात जर शांतता नसेल, खूप अशांत वाटत असेल, वातावरण बरोबर नसेल, तरी अमावस्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही 108 वातीचा दीपदान करू शकता बरं का. हो का, आता मी हे दीपदान करायले. त्याला वातीला लावते आणि तुम्हाला दाखवते. सांगते, तुम्ही गंगेमध्ये प्रदूषण वाढवू नका. गंगेच्या काठाला जरी तुम्ही असं दीपदान केलं तर चालतंय बरं का. गंगेमध्ये करायचं म्हणून त्याचं काहीच महत्व नाही. मी तुम्हाला घरी दाखवायले गंगेमध्ये करा म्हणून. तुम्ही गंगेच्या साईडला सुद्धा असं काठाला ठेवू शकता. दीपदान पूर्ण झालं की तुम्ही तुमच्या पंत्या उचलून बाजूला ठेवा आणि हे सुद्धा तुम्ही बाजूला ठेवा. गंगेमध्ये तुम्ही केर कचरा करू नका. नाहीतर तुम्ही म्हणसाल दीपदान करा म्हणलं म्हणून कसेही करा, कसंही करू नका. असं करून तुम्ही बाजूला सुद्धा काठावर ठेवू शकता दीपदान बरं का. आता हे काही मी 108 वातीचा दीप लावला. इथं माझ्याकडे महादेव आहे. स्त्री देवाला लावायचा नाही, पुरुष देवालाही दिवा लावायचा बरं का. महादेव, कृष्ण, शिव, राम, कुणी देवाला लावायचा. तुम्ही मंदिरात सजावून लावू शकता. मी काय मंदिरात जाऊन लावू शकले नाही म्हणून मी घरी लावला. 108 वातीचा आहे. तुम्हाला 365 वातीचा दिवा सुद्धा मी परत दाखवला बरं का. ह्याची पूजा व्यवस्थित करायची. फुल व्हायचं ह्याला आणि परत मग ते लावायचं. हे दीपदान खूप वेळ चालतंय म्हणून हे शक्यता ते मंदिरामध्ये लावायचं बरं का. मंदिरामध्ये पुरुष देव असते तर महादेव, मारुती, राम, कृष्ण, बालाजी यांच्या समोर लावायचं. खूप श्रेष्ठ असते बघा. ह्या कार्तिक महिन्यात तुम्ही जितके दीपदान करता तितकं चांगलं असते. दीपदान करा बरं का. मी तुम्हाला अवश्य म्हणते की तुम्ही एकदा दीपदान करा. गंगेला जाणं होत नाही तर घरात गंगा मानून परातीमध्ये दीपदान करा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे दीपदान कसं वाटलं. धन्यवाद.